लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च दोन्ही हप्त्याचे एकत्रच पैसे मिळणार. कधी मिळणार, केव्हा मिळणार, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार, हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींच्या डोळ्यात आज सर्वदा आनंद आहे, कारण त्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा आज संपते. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. किती दिवस वाट पाहिली, किती रात्र मनात विचार घोळवत काढल्या, पण आता तो क्षण आला आहे. उद्या सकाळी 7 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रित जमा व्हायला सुरुवात होईल. हो, एकदाच एकाच दिवशी 2 महिन्यांचे पैसे, हे ऐकून मन किती हलकं होतं. सर्वात आधी 1,500 रुपयांचा मार्च महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज हा लाडक्या बहिणींना त्यांच्या मोबाईलवर मिळेल आणि त्यानंतर अगदी काही मिनिटातच दुसरा मेसेज हा एप्रिल महिन्याच्या लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याबाबत असणार आहे. तो मेसेज पाहताना हात थरथरतील, डोळे भरून येतील. लक्षात ठेवा, हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकाच वेळी तर मिळणार आहेतच, परंतु त्यांचे मेसेज मात्र तुम्हाला वेगवेगळे येतील. तसेच तुमच्या पासबुक मध्ये देखील त्या ठिकाणी 2 एंट्र्या पडणार आहेत. पहिली एंट्री 1,500 रुपयांची आणि दुसरी एंट्री 1,500 रुपयांची. लक्षात घ्या, उद्यापासून हे संपूर्ण प्रोसेस सुरू होत आहे आणि एप्रिल महिन्यात संपण्यापूर्वी अर्थात 30 एप्रिल पूर्वी जवळपास 1,67,00,000 एवढ्या लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. हा आकडा ऐकून समजतं की किती मोठी ही योजना आहे आणि किती कुटुंबांना यामुळे आधार मिळतो. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली होती आणि त्यांनी कोणतीही दुरुस्ती त्यानंतर केली नाही, त्यांना मात्र हे हप्ते आता मिळणार नाहीत. होय, इथून पुढचे कोणतेही हप्ते त्यांना अजिबात मिळणार नाहीत. हे ऐकून मन जड होतं. ज्या लाडक्या बहिणींना या पैशांची आतुरतेने त्या वाट पाहत होत्या, त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असू शकतो. पण घाबरू नका, अजून वेळ गेलेली नाही. तुम्हाला 30 एप्रिल पर्यंत अजूनही मुदत शिल्लक आहे. तुम्ही 30 एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी मध्ये योग्य दुरुस्त्या नक्की करून घ्या आणि त्यानंतर या दुरुस्त्या केल्यावर तुम्हाला कदाचित पुढील हप्ते काही दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात. परंतु उद्यापासून जे हप्ते वितरण होत आहेत त्यामध्ये मात्र ही ई-केवायसी चुकवल्यामुळे लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अद्ययावत आहे, पूर्ण आहे, त्यांनाच मात्र हे दोन्ही हप्त्यांचे पैशाचा लाभ हा मिळणार आहे. त्यांच्यासाठी हा महिना खरंच आनंदाचा आहे. आता त्याच्यामध्ये पहा, जी महत्त्वाची माहिती आहे ती लाडक्या बहिणींना उद्या सर्वात आधी ज्या जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू आहे त्याची नावे मी पटपट तुम्हाला वाचून दाखवतो. यामध्ये उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यामध्ये फक्त उद्या हे पैसे जमा होणार आहेत. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी हे पैसे मिळतील. या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी लाडक्या बहिणींना एक अतिशय नम्र विनंती, लगेचच या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये आवर्जून लिहा की आमचा हप्ता आम्हाला वेळेवर मिळाला. कारण लाडक्या बहिणींना आतापर्यंत कधीच लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वेळेवर मिळालेले नाहीत. तेव्हा तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल की आम्हाला 1 तारखेलाच हप्ता देत चला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला, तर ही कमेंट आवर्जून करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर शक्य असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना किमान 5 तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप होत आहे. यामध्ये बघा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा. केवळ या फक्त 5 जिल्ह्यांमध्येच दुसऱ्या दिवशी पैशांची वाटप होणार आहे. यामध्ये ज्या काही शासकीय सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या धरून हे सगळे दिवशी पैसे हे या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना उर्वरित पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते हे त्यांना एकत्रच मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.